मूळचे राधानगरी तालुक्यातील पालकरवाडीतील केराबाई महेकर आणि तिचा कुटुंबीय गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरातील सुर्वेनगर परिसरात राहते। केराबाई हिनं आपण पुणे मुंबईतील कंपनीला भाडे तत्वावर चारचाकी वाहन पुरवतो अशी बतावणी करून कोल्हापूर शहर परिसरातील चारचाकी वाहन असणाऱ्या लोकांशी संपर्क केला। यानंतर तिनं पती, मुलगा आणि सून यांच्या मदतीनं अनेक चारचाकी वाहन मालकांशी करारपत्र करत वाहन ताब्यात घेतली। मात्र वाहनांचं भाडं मिळत नसल्यानं वाहन मालकांनी तगादा लावल्यानंतर केराबाई आणि तिच्या कुटुंबियांनी लोकांना भेटण्यास टाळाटाळ केली। मोबाईल बंद करून त्यांनी गेल्या आठवड्याभरापासून पोबारा केला होता। दरम्यान आज दुपारी केराबाई महेकर आणि तिचा पती सुभाष महेकर हे दोघे सुर्वेनगर इथल्या त्यांच्या घरी आल्याची माहिती मिळताच फसवणूक झालेले नागरिक एकत्र आले। संतप्त नागरिकांनी त्यांच्याकडे वाहनांच्या भाड्यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। याबाबतची माहिती करवीर पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी येऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले। दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी करवीर पोलिसांकडून फसगत झालेल्या लोकांकडून माहिती घेण्याचं काम सुरू होतं। अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर जरूर करा। धन्यवाद।